अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनाक्रोश मोर्चा जो आहे तो सोलापूरमध्ये काढण्यात येतो. आपण पाहतो या ठिकाणी भव्य असा हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावरती निघालेला आहे. खरं तर 4 हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे त्या ठिकाणी निघालेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर जे आहेत ते या मोर्चाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर काय सांगाल, खरं तर आज वेगवेगळ्या मागण्या घेऊन आपण मोर्चा काढलेला आहे. विशेषतः 76 लाख मतदान वाढल्याचा दावा जो आहे तो आपण करताय. काय नक्की मोर्चाचं प्रयोजन आहे? हे बघा, जेव्हा इलेक्शन विधानसभेच्या डिक्लेअर होऊन रिझल्ट आले तेव्हा एक आपल्याला दिसत होतं की 5 वाजल्यानंतर 76 लाख आणि 6 वाजल्यानंतर 76 लाख मतदान हे वाढले, हे आपल्या सर्वांना येत होतं. त्याच्यासाठी आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी एक एस चोकोलिंगम जे आहेत ते चीफ रिटर्न इलेक्टोरल ऑफिसर होते महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशनचे. त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 प्रश्न विचारले होते की साधारण एका मतदाराला मतदान करायला किती वेळ लागतो, तुम्ही 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं आणि 6 नंतर ज्यांना मतदान करायला लागतं त्यांना टोकन दिलं जातं, तर ते टोकन किती वाटले ह्याचा डेटा दिला तर आपल्याला अंदाज बांधता येईल की हे 76 लाख जे वोटिंग आहे ते बरोबर आहे की नाही. पण त्यांनी सांगितलं की असा कोणताही प्रकारचा आमच्याकडे माहिती नाही आहे. तर त्याच्यावरनं एक प्रकारचा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं की हे 76 लाख जे वाढीव मतदान आहे ते कुठनं आले. दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीने फेब्रुवारी 2025मध्ये वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहेत चेतन आहिरे, त्यांनी एक याचिका दाखल केली होती कोर्टामध्ये आणि त्यांनी सुद्धा वाढीव मतदानाच्या विरुद्ध आवाज उठवला होता. त्यांच्या याचिकेनंतर मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस पाठवली आहे आणि त्याच्यावरती बाळासाहेब हे केससुद्धा लढत आहेत, हे आपल्याला दिसतंय. आणि पुढे जाऊन त्याच्यानंतर आपल्याला हे दिसतं की 20 जूनला म्हणजे परवाच्या दिवशी इलेक्शन कमिशनचा असा एक निर्णय आला आहे की 45 दिवसानंतर नष्ट हा एव्हिडन्स करण्यात यावा. तर आपण जर ह्या 4 गोष्टी नीट समजून घेतल्या तर आपल्याला दिसेल की एकतर लोक प्रश्न उपस्थित करतायत की एक्स्ट्रा मतदान कुठनं आलं, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देता येत नाहीये. दुसऱ्या बाजूला बोगस मतदान झालंय, 6 वाजल्यानंतर वाढीव मतदान झालंय हे सिद्ध होत आहे तरी तुम्ही मोठ्या प्रमाणात बोलू शकत नाहीत. आणि त्याच्याहून महत्त्वाचं की जर तुमच्यावर आरोप होत आहेत की तुम्ही बोगस मतदान केलंय आणि वाढीव मतदान येऊन BJPचं सरकार स्थापन झाले, तर ह्या पार्श्वभूमीवरती तुम्ही एव्हिडन्स नष्ट करा हा निर्णय कसा देताय. आणि आमचा म्हणून हा प्रमुख मागण्या आहेत की सगळ्यात पहिले इलेक्शन कमिशननी आम्हाला सांगावं की हे 76 लाख मतदान आलं कुठनं आणि दुसऱ्या बाजूला लोकांचा विश्वास नाही आहे EVMवर, आता परत बॅलेट पेपरवरती सगळ्या निवडणुका घ्याव्यात, ही आमची प्रामुख्याने मागणी. खरं तर ह्या मागण्या आहेत, याचबरोबर अनेक मागण्या आहेत. सध्या राज्यामध्ये मराठीचा आणि हिंदी असा जो वाद आहे तो निर्माण होतो. हिंदी सक्तीची करण्यात आल्याचा दावा देखील केला जातोय. आपण कसं पाहता, खरं तर आपण देखील परदेशात शिक्षण घेतलेलं आहे. हिंदी भाषा सक्तीची व्हावी किंवा नाही, काय वाटतं, किंवा तिसरी पर्यायी भाषा म्हणून हिंदीच असावी का? हे बघा, आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही आहे, पण आमच्या कुठल्याही भाषेच्या सक्तीला आमचा विरोध राहील. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज आमचा जो मोर्चा निघाला आहे तो EVMवरती आहे आणि EVM सोडून जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील मला, तर जो SC/STचा फंड पळवला त्याच्याबद्दल प्रश्न विचारावा असं मी तुम्हाला विनंती करतो. त्यांनी देखील तसा आरोप केलेला आहे की आमचा फंड जो तो लाडक्या बहिणीसाठी वापरलेला आहे. खुद्द शिरसाटांनी देखील तो आरोप केलेला आहे. काय तथ्य आहे त्यामध्ये, काय वाटतं? हे बघा, जेव्हा मंत्रीच म्हणतात की आमचा निधी पळवला गेलाय तेव्हा मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो. पण आपण जर बघितलं असेल तर ही छोटी मोठी रक्कम नाही, 70 कोटीच्या आजूबाजूचा हा रक्कम वळवला गेलेला आहे. आणि त्याच्याहून महत्त्वाचं आपल्याला बघितलं की संविधानामध्ये मागासवर्गीयांसाठी SC/STच्या विकासासाठी आणि सुधार योजनेसाठी हा निधी दिला जातो. पण जर हा निधी इकडे तिकडे वळून लाडक्या बहिणीसारख्या योजनेसाठी जात असेल तर हे संविधानाची आणि लोकशाहीची गळचेपी आहे आणि खास करून भाजप सरकारकडनं SC/STचा विकास रोखण्याची ही योजना आहे. लक्ष्मण हाके देखील ह्याच मुद्द्यावरून सातत्याने अजित पवारांना टार्गेट करतात की जो SC/ST असेल त्याचबरोबर OBCचा जो निधी आहे तो डायव्हर्ट केला जातोय आणि जाणीवपूर्वक आम्हाला वंचित ठेवलं जाते. बजेटच्या 1% सुद्धा तरतूद OBC असतील किंवा SC/STसाठी दिली जात नाही. जी रक्कम दिली जात नाही, तरतूद होते मात्र रक्कम मिळत नाही आहे. हे बघा, मी लक्ष्मण हाकेंना एवढंच म्हणेन की संजय शिरसाटांनी नाव घेतलंय, मंत्र्यांनी नाव घेतलंय की कोणी डायव्हर्ट केलंय, तुम्ही त्यांचंच नाव घेऊन बोला.
पाहतो तर हे होते सुजात आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा मोर्चा जो आहे त्या ठिकाणी काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।